मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 19. मी वर पाहिलं. तेच तेजाचे असंख्य कण हसत उभे होते. आपल्या रथाचे हजारो घोडे आवरत माझे गुरुदेव मला आशीर्वाद देत होते. सकाळपासून खोराड्यात कोंडलेल्या कोंबड्यासारखा दिसणारा हस्तिनापूरचा आसमंत बांग देणाऱ्या कोंबड्यासारखा ऐटदार दिसू लागला. झाडांची पानं थरारली. गंगेचं दूरवरचं पात्र झळाळू लागलं. सगळे पक्षी आनंदानं एकदम ओरडू लागले. दूरवर अजूनही एक ढग रेंगाळत होता. त्याच्या सावलीत कुरू राजांचा तो वैभव संपन्न प्राचीन पांढरा राजवाडा मात्र रुग्णासारखा फिका दिसत होता. आता आरडाओरडा झाला. गगनाला भेदेल असा कितीतरी मोठा. तो बघा, सूर्यसुद्धा अर्जुनाचं स्वागत करण्यासाठी ढगांचा अंतरपाट बाजूला सारून उपस्थित झालाय. धन्य आहे अर्जुनाची. ते बघा गुरुद्रोण त्या भव्य चौथऱ्याच्या पायदंड्या चढतायत. सूर्याला साक्षी ठेवून आता ते नीलकमलांची माला अर्जुनाच्या गळ्यात घालणार आहेत. राजकुमार अर्जुनाचा विजय असो. प्रचंड आवाजानं आसमंतातील कण कण थरारला. खांद्यावरचं उत्तरीय काढून मी शोणाच्या अंगावर फेकलं. त्यावेळी मी कोण होतो हे माझं मलाच सांगता येत नव्हतं. शोणाचा भाऊ, अश्वत्थामाचा मित्र की सारथ्याचा पुत्र? छे, मी त्यापैकी कोणीच नव्हतो. मी म्हणजे रसरसलेल्या लोखंडाचा तप्त रस होतो. मी म्हणजे कडाडणाऱ्या विजेचा लोळ होतो. मी म्हणजे सहस्र अश्वांचं बल असलेला प्रतिसूर्य होतो. त्या प्रवेशद्वारात लाचार भिकाऱ्यासारखं उभं राहण्यासाठी माझा जन्म नव्हता. समोर येईल त्याला जाळून टाकण्यासाठी माझ्या शरीरातील कण कण मशाला पेटली होती. कधी न ऐकू येणारा एक महासामर्थ्यशाली आवाज मला ऐकू आला. चल कर्णा, झटक्यात आत चल. हा निर्वाणीचा क्षण आहे. एकदम मी प्रवेशद्वारातून आत घुसलो. गुरुद्रोणांनी आपल्या हातातील माला उंचावलेली मला दिसली. दोन्ही हात उंचावून अंगातली सगळी शक्ती एकवटून मी मोठ्यानं ओरडलो, थांबा. तो आवाज लक्षाचं काळीच कापत आत शिरणाऱ्या बाणासारखा सगळ्या आखाड्याच्या काळजात घुसला. कडाडणाऱ्या विजेलाही लाजवील इतका तो मोठा आवाज होता. हजारो डोळे प्रवेशद्वारांकडे वळले. गुरुद्रोणांच्या थरथरत्या हातातील माला पटकन खाली कोसळली. सगळीकडं शांतता पसरली. एकवार भक्कम तळहातानं मी माझ्या डाव्या पुष्टदंडावर जोरदार ठोपटून एक दणदणीत शड्डू ठोकला. त्याचा ध्वनी असं म्हणतात थरथरत निनादला. माझ्या तप्त अंगातून धगधगणाऱ्या लहरी बाहेर पडू लागल्या. नगरजन मला आपोआपच वाट करून देऊ लागले. जे देत नव्हते त्यांना चटके बसत होते. क्षणार्धातच त्या दगडी चौथऱ्याच्या पायथ्याशी आलो. तिथं कृपाचार्य उभे होते. केवळ औपचार आणि वयाचा मान म्हणून मी त्यांना कसा तरी नमस्कार केला आणि एकदम 4-4 अशा पायदंड्या झेप घेऊन चढत क्षणात चौथऱ्यावर उभा राहिलो. चमत्कारिक दृष्टीनं गुरुद्रोण माझ्याकडं पाहत होते. 6 वर्षानंतर केवळ आजच पहिल्या प्रथमच मी त्यांच्या पुढं एवढ्या ताठपणं उभं होतो. नापसंतीच्या जाळ्यात त्यांच्या चर्येची माशी गुरफटली होती. कपाळाचं आतडं उंचावत त्यांनी मला विचारलं, कोण तू? एक वेळ आकाशात पाहून त्यांच्या वयाचा मान राखण्यासाठी वाकून त्यांना नमस्कार करून ताठ मानेनं मी म्हणालो, कर्ण. दोन्ही हात उंचावून नगरजनांना उद्देशून गोल फिरून मोठ्यानं ओरडून सांगितलं, सामर्थ्याची पूजा करणाऱ्या या हस्तिनापुरातल्या न्यायप्रिय नगरवासियांनो, मी कर्ण. या राजकुमार अर्जुनानं आता इथं केलेले सर्व पराक्रम करायला तयार आहे. तुम्ही मला संधी द्याल काय? आखाड्यातले सगळे नगरजन एकदम उठून उभे राहिले. सगळेजण हात उंचावून उत्तरीय उडवत आरोळ्या मारू लागले. त्याला संधी द्या, त्याला संधी द्या. राजकुमार अर्जुन निर्विवाद अजिंक्य ठरू द्या, त्याला संधी द्या. आरोळ्या ऐकून महाराष्ट्र धृतराष्ट्र उभे राहिले. त्यांच्या शेजारी बसलेल्या पितामह भीष्मांना काहीतरी विचारलं. हातातला राजदंड त्यांनी उंचावताच सगळं पटांगण शांत झालं. घनगंभीर आवाजात महाराज मोठ्यानं म्हणाले, हा सामर्थ्याची कसोटी लावणारा आखाडा आहे.
इथं हस्तिनापुरातला कुठलाही वीर आपलं सामर्थ्य प्रकट करू शकतो. गुरुदेव, त्या धाडसी तरुणाला संधी द्या. चोहोबाजूंनी टाळ्या आणि घोषणा यांनी त्या भाषणाचं उत्स्फूर्त स्वागत झालं. सगळा आखाडा उतू जाणाऱ्या दुधासारखा क्षणाक्षणाला आत्यंतिक उत्सुकतेनं फुगू लागला. उठलेले प्रेक्षक पुन्हा मान ठोकून खाली बसले. गुरुदेव, द्रोण, कृपाचार्य आणि अर्जुन चौथऱ्यापासून दूर जाऊन उभे राहिले. मी राजकुलातील लोकांच्याकडं एकदा पाहिलं. तिथं विदूर, महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, शकुनी मामा, अमात्य वृषवर्मा आणि आमंत्रित राजे बसले होते. त्यांच्या पायथ्याशी सगळे राजकुमार बसले होते. त्यात दुर्योधन, दुःशासन, दुर्मुख, दुष्कर, विकर्ण, भीम, नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर होते. सर्व राजपुत्रांच्या बरोबर मध्ये अश्वत्थामा होता. त्या सगळ्यांपैकी केवळ चौघांची मुखं आनंदानं उजळून गेली होती. त्यात महाराज धृतराष्ट्र, ज्येष्ठ कौरव दुर्योधन, दुःशासन आणि माझा मित्र अश्वत्थामा होता. अश्वत्थाम्यानं हात उंचावला. मी त्याच्या प्रेमाचा तेथून मूकपणे स्वीकार केला. त्या तसल्या आणीबाणीच्या वेळीही माझ्या मनात एक विचार चमकून गेला. हा गुरु द्रोणांचा अश्वत्थामा आहे. हा त्यांचा पुत्र आहे. पण या दोघांमध्ये किती अंतर आहे? एक निव्वळ शंख खळाळणारा झरा, तर दुसरा सदैव घनगंभीर वाटणारा महासागर. खारट आणि अंत न लागणारा, बाहेरून येणारं पाणी आपल्या अंतरात सामावून घ्यायला तयार नसलेला. मी राजस्त्रियांच्या डेऱ्याकडे बघितलं, पण तिथं काहीच दिसत नव्हतं. केवळ एक पडदा होता, तलम वाटणारा, झिरमिरीत पण पडदा. गुडघे टेकून मी चौथऱ्यावरून पितामह भीष्म आणि महाराज धृतराष्ट्र यांना वंदन केलं आणि त्या झिरमिरीत पडद्यालाही वंदन केलं. आता एकमेकांचा श्वासोच्छ्वास ऐकू येईल अशी शांतता पसरली. ज्या क्षणासाठी हा कर्ण 6 वर्ष तळमळत होता, ज्या क्षणासाठी त्यानं रात्रीचा दिवस केला होता, ज्या क्षणाची वाट पाहताना त्याच्या धीराचे सर्व बाण फुटले होते, तो हा क्षण होता. उपेक्षेच्या मुशीत 6 वर्ष तापून निघालेला क्षण. अनुल्लेखाच्या वर्णव्यात गेलं अर्ध तप होरपळून निघालेला हा क्षण. भेदाभेदाच्या द्वंद्वात आजवर पायदळी तुडवला गेलेला हा क्षण. कर्तृत्वाला घुसमटवून ठेवणारा हा क्षण. आजपर्यंत पौरुषाचा निर्गुण अधिक्षेप करणारा हा क्षण. आज एकतर हा कर्ण ती नीलकमलांची माला गळ्यात घालून विजयी वीर म्हणून परतला नाही, तर पराभूत झालेल्या कर्णाचं प्रेत तुडवून मगच नगरजन परत जातील. अन्य काही घडणार नाही. या स्पर्धेचा शेवट हाच असेल, निखळ विजय किंवा मरण. माझ्या गुरुनं अर्ध्या तपाच्या ज्ञानसाधनेत मला एकच शिकवलं होतं, विजय किंवा मरण. आशीर्वाद घेण्यासाठी हात जोडून मी आकाशात पाहिलं. डोळे उघडे ठेवून ते तेज मी पटापटा पिऊ लागलो. एक अत्यंत तेजस्वी प्रकाश झोत माझ्या सर्वांगात संचारला. आता कर्ण नव्हता. तो लोखंडाचा तप्त रस नव्हता, विजेचा लोळ नव्हता, तो शोणाचा भाऊ नव्हता, अश्वत्थाम्याचा मित्र नव्हता, कुणाचा पुत्र नव्हता. या स्पर्धेत भाग घेणारा तो एक हस्तिनापुरातला वीरही नव्हता. अर्जुन आणि गुरु द्रोण यांना आपला पराक्रम दाखवण्याची संधी पाहणारा एक आतुर शिष्यही नव्हता. तो कुठं आहे हे त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. माहीत व्हावं असं त्याला वाटत नव्हतं, कारण आता तो सूर्यदेवांचा एक प्रकाशमान किरण होता. गतिमान आणि तप्त असा किरण, धरतीला चिरणारा किरण. आता त्याला समोरचे हजारो जन दिसत नव्हते. आता त्याला कानातली धडधड ऐकू येत नव्हती. आता त्याला टाळ्यांचा पाऊस ऐकू येत नव्हता. आपलं शरीर उकळलेलं आहे म्हणून तो अस्वस्थ होत नव्हता, कारण तो म्हणजे केवळ एक प्रकाशाचा किरण होता. असीम, अमित आणि अनंत प्रकाशाशी जोडलेला किरण. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसलेला किरण. त्रिभुवनात स्वैर संचार करणारा किरण. जगाचे डोळे दिपवणारा किरण. अंधाराचं पोट चिरणारा किरण. नुसता किरण, प्रकाशाचा किरण. चौथऱ्यावरून उडी मारून मी झटकन खाली उतरलो. माझ्या शरीराला एक साधी झिणझिणी सुद्धा आली नाही.
क्षणात अश्वारोहणाच्या पटांगणात आलो. 7 पांढरे घोडे एकत्र बांधले होते. त्यातल्या मधल्या एका घोड्याच्या पाठीवर मी बसलो. त्या घोड्यावरून सगळे घोडे पिटाळू लागलो. माझ्या संकेतावर थांबलेले ते 7ही घोडे पुढचे खूर उंचावून मोठ्यानं खिंकाळू लागले. वेगाचं बंधन त्यांना उरलं नाही. माझ्या हातातली दोरीवर नाचणारी ती 7 खेळणी होती. त्या धावत्या घोड्यांवरून सहज हत्तीवर चढलो. दोन्ही सुळ्यांवर दोन्ही पाय देऊन उभे राहिलो. त्या प्रचंड प्राण्याला अंकुश नसताना हवा तसा खेळवू लागलो. नंतर चक्राच्या आखाड्यात आलो. ते भव्य चक्र हातात घेऊन सहज थाळीसारखं गरगरा फिरवलं. मध्येच ते आकाशात उंच उडवलं. खाली येणारं ते चक्र हाताच्या करंगळीवर तोलून धरलं. ते चक्र पायाखाली घेतलं. पायाच्या नुसत्या अंगठ्यानी गोल फिरवलं, दूर फेकून दिलं. तिथून खड्गाच्या आखाड्यात आलो. माझ्यापूर्वीच 2 योद्धे तिथं हातात 2-2 खड्ग घेऊन उभे होते. माझ्या हाताला एकच खड्ग कसं तरी लागलं. त्यानंच खणखणी सुरू झाली. माझ्या एका भव्य प्रहाराबरोबर त्यांच्या हातातली खड्ग दूर उडून पडली. हात खांद्यातून उखडल्याप्रमाणे ते खांदे चोळत आखाड्याबाहेर निघून गेले. नंतर भाल्याच्या आखाड्यात आलो. 5 वेगवेगळे भाले एकाच हातात घेऊन दुरून धावत येऊन समोरच्या लक्षात ते मी एकाच वेळी अचूकपणे मारले. परत धावत जाऊन 5 भाले पूर्वीच्या घुसलेल्या भालांच्या लाकडी शेपटात मारले. भाल्यांची फेक आणि भाल्यांची चवड तयार होऊ लागली. राजस्त्रियांच्या डेऱ्यासमोर असलेल्या मल्लांच्या आखाड्यात आलो. त्या आखाड्यात 3 प्रतिस्पर्धी उभे होते, पण ते तिघेही मला मातीच्या ढिगासारखे वाटले. अंगावरचं पांघरलेलं तांबडं वस्त्र मी दूर फेकताच त्यातल्या 2 ढिगांनी माझं पिकलेल्या लिंबासारखं पिवळं धमक शरीर बघून न खेळताच हात वर करून आपला पराभव मान्य केला. एकानं मात्र सरळ मला द्वंद्वासाठी आव्हान दिलं. द्वंद्व, विजय किंवा मरण. तो माझ्या अंगावर दात ओठ खाऊन धावून आला, पण क्षणात माझा बाहुकंटक डाव त्याच्या गळ्याभोवती पडला. हातपाय झाडत तो तडफडून महाराजांकडं जीवदान मागू लागला. राजस्त्रियांचा डेऱ्यांचा पडदा उगाच क्षणभर थरथरला. महाराजांनी राजदंड उचलला आणि त्याला जीवदान मिळालं. शेवटी धनुर्धराचा वेश चढवून मी मधल्या चौथऱ्याकडं चालू लागलो. माझ्या अंगावर पिवळं वस्त्र होतं, खांद्यावर निळं उत्तरीय होतं. धीमी पावलं टाकत मी चौथऱ्याच्या पायदंड्या चढू लागलो. साळींद्राच्या शरीरातून शेकडो टोकदार नलिका एकाच वेळी बाहेर पडतात तसे अनेक बाण माझ्या धनुष्यातून वेगानं सुटू लागले. वारुळात नाग घुसतात तसे ते लक्षात घुसू लागले. एक जिद्म बाण मी सोडला. मधले असंख्य अडथळे चुकवून तो वाकडा तिकडा होत समोरच्या लक्षात अचूक घुसला. आकाशात फेकलेल्या फळांचे माझ्या बाणांनी असंख्य तुकडे होऊ लागले. इतके बारीक तुकडे की वर जाताना फळ दिसे, पण खाली मात्र बारीक चूर्ण पडू लागलं. आता शेवटचा हात मला करायचा होता. आवाजाचा लक्षभेद. केवळ आवाज ऐकून लक्ष टिपायचं, हा महत्त्वाचा लक्षभेद होता. सगळं वातावरण शांत होतं. लक्षभेदापूर्वी माझे डोळे वस्त्रानं बांधले गेले. एक सूची बाण हातात देऊन मी तो ओठाला लावला. मला आता गुरूंचं स्मरण करावं असं सुद्धा वाटलं नाही, कारण मी कोण होतो ते मलाच माहीत नव्हतं. प्रकाशाच्या किरणाला गुरु कोण आणि आशीर्वाद कसला? ते कुत्र माझ्या मागं बांधण्यात आलं. ते भुंकावं म्हणून एक सेवक त्याला तीक्ष्ण भाण्याच्या पालतानं दुरून टोचणार होता. पण टोचणारा कुत्र भाला यापैकी काहीच विचारात घ्यायचं नाही. माझा फक्त आवाजाचा लक्षभेद. फुटून कानावर आदळणाऱ्या ध्वनिलहरीवर मन केंद्रित. माझ्या सर्वांगाचे कान झाले. सावधानतेचा संकेत मला मिळाला. माझ्या कानाचे डोळे आवाजाचं लक्ष शोधू लागले. आता कानावर पडेल तो आवाज पहिला स्पंद झटक्यात टिपायचा होता. सगळीकडं स्मशान शांतता पसरली. श्वास सुद्धा रोखले गेले. एकमेकांच्या हृदयाची धडपड ऐकू यावी एवढी नीरव आणि निश्चल शांतता होती. आवाजाचा एक मंजूळ स्वर माझ्या कानावर आदळला. बाण धनुष्यातून सुटला नाही तोवर कुत्र्याचं भुंकणं ऐकू आलं. सगळं एका क्षणात होऊन गेलं. बाण धनुष्यातून सुटला होता. मी डोळ्यावरचं वस्त्र अधीरपणाकडं बाजूला सारून कुत्र्याकडं पाहिलं. ते अजूनही भुंकत होतं. तो बाण कुत्र्याच्या तोंडात बसला नव्हता. माझा लक्षवेध चुकला होता. जीवन गरगरलं होतं. अंगातील तो तेजाचा झोत कुठंतरी निघून गेला. मला एकदम थकल्यासारखं वाटू लागलं. ग्लानी येऊ लागली. सगळीकडं घोषणांचा पाऊस पडू लागला. पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो, गुरुवर्य द्रोणांचा विजय असो.
मर्मभेद करणाऱ्या लक्ष लक्ष ओठातून स्फुरलेल्या लक्ष लक्ष घोषणा. असं कसं झालं? आवाजाचा लक्षभेद चुकला कसा? तो मंजूळ आवाज कसला? कुत्र्यानं आपला स्वर बदलला का काय? मग माझा बाण कुठं गेला? असंख्य प्रश्नांच्या विजा माझ्या मनाच्या कोंदटलेल्या ढगात आकाशात चमकू लागल्या. पायाखालचा चौथरा सरकतोय असं वाटू लागलं. मी कुठं होतो? पृथ्वीवर, स्वर्गात, नरकात? पांडुपुत्र अर्जुनाचा जय जयकार करणारी ही नरकातली भूतावळ आहे काय? सगळा आखाडा माझ्या भोवती गोल गरगरा फिरू लागला. मस्तक मांडीत खुपसून मटकन खाली बसलो. माझ्या पायात ती नीलकमलांची माला होती, मानाची माला. तिचे हजारो तुकडे करून ते स्वैर फेकून द्यावेत म्हणून मी ती उचलली. इतक्यात गुरु द्रोण आणि अर्जुन चौथऱ्यावर आले. कसा तरी उभा राहिलो. माझ्या हातातली माला गुरु द्रोणांनी आपल्या हातात घेतली अर्जुनाचं अभिनंदन करायला. भीम, युधिष्ठिर सगळे चौथऱ्याकडं ओरडत धावले. कर्ण योद्ध्यांच्या राज्यातला भिकारी ठरला. कर्ण समर्थाच्या जगातला कीटक ठरला. कारण त्याच्याजवळ आवाजाचा लक्षभेद नाही. जगाला थरारून सोडणारा तो अचूक बाण त्याच्याजवळ नाही. हा बाण ज्याच्याजवळ त्यालाच जगात किंमत. जग हे सामर्थ्याची पूजा करतं. ते सामर्थ्याचे पाय धुतं. जगात मानानं मिरवायचं असेल तर हा आवाजाचा लक्षभेद शिकलाच पाहिजे. जिथं असेल तिथं जाऊन त्यानं ही विद्या घेतली पाहिजे. तरच त्याला जग मानेल, अन्यथा तो उपेक्षित राहील, वंचित राहील. मी चौथऱ्यावरून तोंड घशी उडी पारली असती तर माझं कपाळ फुटलं नसतं. माझं मन असहाय्यपणे आक्रंदन करू लागलं. काय करू? काय करू? चौथऱ्यावरून खाली सरळ तोंडावर उडी मारावी आणि कपाळ मोक्ष करून घ्यावं असं मला पुन्हा पुन्हा वाटत होतं. पण वास्तवता ही क्रूर असते. कधी कधी ती माणसाला सरळ मरूसुद्धा देत नाही. कारण माझं शरीर अभेद्य होतं. या धुंद मानवांच्या राज्यात या कर्णाला आता कोण सावरणार? एकटा त्याचा भाऊ शोण. माझे डोळे गरगरत शोणाला शोधू लागलं. महाद्वारापाशी उभा राहून तो अक्षरशः उत्तरीयानं आपले डोळे पुसत होता. त्याच्या भावाचा हा जीव घेणा मर्मभेदी पराभव त्याच्या भावना प्रधान हृदयाचे शतशः तुकडे करत होता. त्याची समजूत घातली पाहिजे. मी सावरून चौथऱ्याच्या पायदंड्या उतरू लागलो. गुरु द्रोणांनी नीलकमलाची माला अर्जुनाच्या गळ्यात घालण्यासाठी हात उंचावला. सगळीकडं एकच कल्लोळ झाला. पांडुपुत्र अर्जुनाचा विजय असो, गुरुवर्य द्रोणांचा विजय असो. इतक्यात महाराज धृतराष्ट्रांच्या हातातला राजदंड आपल्या हातात घेऊन तो आकाशात उंचावत पितामह भीष्म थरथरत्या स्वरात मोठ्यानं बोलले, थांबा. पण त्या गदारोळात त्यांचा आवाज कुणालाही स्पष्ट ऐकू गेला नाही. गुरु द्रोणांनी नीलकमलाची माला अर्जुनाच्या गळ्यात घातली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. एक एक जण चौथरा उतरू लागला. मी जिवंत आहे की मृत मला नीट कळत नव्हतं. एवढा संभ्रम माझ्या भोवती दाटला होता. पितामह भीष्म थरथर कापत होते. त्यांच्या हातातला कुरुकुलाचा सोनेरी राजदंड डळमळू लागला. हातातला राजदंड उंच उंच उचलून एकसारखा हात हलवत ते नगरजनांना संकेत करू लागले. राजकुमार अर्जुनानं ते बघितलं. त्यानं हात उंच करून सर्वांना थांबण्याचा निकराचा संकेत करतात सगळा आखाडा शांत झाला. पितामह भीष्मांचा कंपित पण कणिमय धारदार आवाज ती शांतता चिरू लागला. गुरु द्रोण आणि हस्तिनापुरातल्या नगरवासियांनो, मी गंगापुत्र ज्येष्ठ कौरव भीष्म सांगतोय, अर्जुन आजचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाही. सगळ्यांची हृदय पुन्हा धडकू लागली. सगळ्यांवर कुतूहलाचं किचकट जाळं पसरलं. नगरजन कुजबुजू लागले. कुणीतरी मोठ्यानं विचारलं, मग पितामह कोण आहे सर्वश्रेष्ठ धनुर्धर? तुम्हीच सांगा. कर्ण. पितामहांचा घनगंभीर आवाज सगळ्यांच्या कानात पडला. मी आणि शोण महाद्वारातनं बाहेर पडणार तेवढ्यात तो आवाज ऐकताच आम्ही परतलो. तो कसा? गुरुद्रोणांनी विचारलं. गुरुद्रोण, अर्जुनाच्या प्रेमानं तुम्हाला आंधळं बनवलंय. नुसतं आंधळं नाही, बहिरं सुद्धा. प्रेम? मग ते वाजवीपेक्षा अधिक असेल तर तोही दुर्गुणच. सांगा पितामह काय झालं? सांगा पितामह काय झालं? चारीकडून आवाज ऐकू आला. आवाजाचा लक्षभेद जाणण्याची पात्रता या आखाड्यात केवळ 4च लोकात आहे. एक कर्ण, दुसरे द्रोण, तिसरा अर्जुन आणि चौथा मी. हात उंचावून पितामह म्हणाले.
आता आखाड्यात एकट्या पितामह भीष्मांकडे लोक बघू लागले. कुरुकुलाचं ते निखळ सत्य आपल्या धारधार जिभेनं सगळ्या लोकांचे लचके तोडू लागलं. दाढीचे पांढरे शुभ्र केस हलू लागले. या चौघांपैकी कर्ण अर्जुनाप्रमाणे स्पर्धक होता. त्याच्या डोळ्यावरच्या वस्त्रामुळं त्याचे बाण त्याला स्वतःला पाहता आले नाहीत. राहिलो अर्जुन, मी आणि द्रोण. पण अर्जुनाचं आणि द्रोणाचं लक्ष केवळ कुत्र्याच्या भुंकड्याकडे होतं. त्याने दुसरं काही ऐकलं नाही. पण मी सांगतो, कुत्र्याच्या भुंकण्याआधी एक मंजूळ आवाज आला होता. तो आवाज त्या वीरकर्णानं अचूक टिपलाय. म्हणून कुरुकुलाचं भूषण असलेली ती माला आज कर्णाच्या गळ्यात पडायला पाहिजे होती.